हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र उभा करावा लागेल, हा तुम्हा आम्हालाच महाराष्ट्र वाचवावा लागेल, आणि याच्यासाठीचं म्हणून हे पहिलं पाऊल आहे. म्हणून आज तुमच्या समोर महाराष्ट्र नेक्स्ट, महाराष्ट्र पुढचा मी तुमच्या समोर उभा करतोय. आता दाखवा रे. याच्यामध्ये हे सुरू झाल्यावरती तुम्हाला ऑप्शन्स आहेत, मराठी आणि इंग्रजी. त्याच्यामध्ये तुम्ही मराठीमध्ये गेलात की त्याच्या बाजूला एक ऑडिओ फिल्म आहे, ही वेबसाईट कशी वापरायची. त्याच्यामध्ये आपल्या कल्पना नोंदवण्यासाठी म्हणून मी काही खाली विषय दिलेले आहेत, 27 विषय आहेत. ते 27 विषय फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो, ज्याच्यामध्ये ज्या ज्या आपल्या स्वतःच्या कल्पना असतील, ज्या काही नवीन आपल्याला निर्माण करायचं असेल ते तुम्ही मांडू शकता. आपण म्हणजे आम्ही तुमच्यामधले आणि सरकारमधले फक्त वाहक असू, आणि सरकारकडनं ही गोष्ट कशी करून घ्यायची जर ती योग्य असेल, कारण हे पहिलं जाणार हे तज्ज्ञांकडे, त्या तज्ज्ञांच्या कमिटीकडनं ज्यावेळेला ते मंजूर होणार त्याच्यानंतर हे सरकारकडे जाणार. त्याच्यामुळे ही 27 तुम्हाला इथे गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शेती, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास, आरोग्य सेवा व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, जमीन, पायाभूत सुविधा, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन व सर्वसमावेशक, शालेय उच्च व तंत्र शिक्षण सुधारणा, आदिवासी विकास, सर्वसमावेशक आणि सशक्त महिला व बाल, रोजगार व रोजगार निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन आणि आपत्तीपूर्व तयारी, क्षेत्रनिहाय औद्योगिक धोरण, गुंतवणूक प्रोत्साहन व थेट विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप्स आणि भविष्यवेधी उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उद्योग विकास, शहरांचा शाश्वत विकास, क्रीडा व युवा विकास, मराठी भाषा संस्कृती ज्ञान परंपरेचा विकास, पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा, हवामान बदल, पर्यावरण आणि प्रदूषण, सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग आणि विकास, औद्योगिक कायदे सुधारणा, शाश्वत हरित व पर्यावरणपूरक औद्योगिक विकास, सिंचन, जलव्यवस्थापन व जलसुरक्षा, समृद्ध, स्वावलंबी आणि शाश्वत ग्रामविकास, पर्यटन विकास, कायदा आणि सुव्यवस्था. याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर आपली कल्पना इथे पुढे नोंदवायची तुम्हाला येईल. त्या प्रत्येक गोष्टीमध्ये 27 गोष्टीमध्ये त्याच्या उपशाखा आहेत. समजा तुम्ही रोजगार आणि रोजगार व रोजगार निर्मिती हा जर विषय घेतला तर त्याच्यामध्ये रोजगार विमुख, कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता वगैरे वगैरे असे बरेच विषय त्याच्यामध्ये आहेत. ते झाल्यानंतर पुढे जेव्हा तुम्ही जाल त्याच्यानंतर तुम्ही तुमची कल्पना त्याच्यावरती नोंदवायची, आणि त्याच्या खाली गरज असल्यास तुम्हाला काही फाईल अपडेट करायची असेल, फोटो टाकायचा असेल त्याच्याबरोबर तुमच्या म्हणण्याला, तोही तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेलात ती फाईल तुम्ही सबमिट केलीत की त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर येईल तुमचा, तो टाकायचा आहे. मोबाईल नंबर आल्यानंतर तुम्हाला एक OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो भरायचा आहे. तो भरला की तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि सर्व माहिती याच्यावरती द्यायची आहे. एक तुम्हाला सांगतो सर्वांना, आज तुम्ही इथे आज जे ऐकत आहात ते ऐकत आहात, टेलिव्हिजनवरती जे ऐकत असतील, बघत असतील, त्यांनाही माझं सांगणं आहे, तुम्ही सांगेपर्यंत तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर हा सरकारला दिला जाणार नाही. उद्या तुमची कल्पना जर समजा आवडली आणि त्याची जर समजा अंमलबजावणी करायची ठरली आणि त्यांनी विचारलं हा माणूस कोण आहे, तुम्हाला विचारलं जाईल की तुमचं नाव आणि नंबर द्यायचा आहे का. त्याच्यामुळे ती गोष्ट गुपित राहील, पुढे जाणार नाही. त्याच्यानंतर ढकला. आज महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टींची कमतरता आहे. कोणाला काही कळत नाही. जो येतोय कोणतरी येतो, नवा काहीतरी सांगतो, त्याच्याबरोबर कंत्राटदारांना कामं दिली जातात. आपलं ऑइल बाहेरून येतं, आपला गॅस बाहेरून येतो, आपल्याकडे अनेक गोष्टी बाहेरून येतात. मग आपल्याकडे एक काहीतरी टुणटुणं वाजवलं जातं. ते टुणटुणं आहे चांगलं, पण वापरात येऊ शकत नाही, आणि ते म्हणजे स्वदेशीचं.
काय करायचं त्या स्वदेशीचं मला जरा सांगा. हा देश ज्याच्यावरती चालतो ते ऑइल पण तुमचं बाहेरून येतंय, तर काय करायचं. मग यासाठी म्हणून ही शहरं उभी करताना, जसं आज दुबई आहे, अबुधाबी आहे, अनेक देश आहेत की ज्यांनी बाहेरचे मेंदू आणले. आज संपूर्ण दुबई जी उभी आहे हे कोण कोण करते? अरब करतायत, अमेरिकन लोक आहेत, ब्रिटिश लोक आहेत, फ्रेंच लोक आहेत, अनेक लोक आहेत. जगभरातल्या लोकांचे मेंदू आणले आणि त्यांनी त्यांचं एक देश शहर उभं केलं. आमची शहरं का नाही उभी करतायत? आमच्या शहरांना उभं करण्यासाठी, आमच्याकडे चांगलं व्यवस्थापन होण्यासाठी, आमच्या भविष्यातल्या पिढ्यांना चांगलं आयुष्य जगण्यासाठी म्हणून आम्ही का नाही बाहेरून मेंदू आणत आहोत? कसली लाज वाटते? अहो, बाहेर जाऊन नुसते पैसे आणण्यापेक्षा बाहेर जाऊन जर मेंदू आणलेत तर ह्या महाराष्ट्राला उपयोगाचे आहेत. नुसते पैसे काय करायचे पैशांचं? ते पैसे टक्केवारीत संपणार, त्याने काहीही हाताला मिळणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज सरकारकडनं आपण नुसते फक्त आशेने फक्त बघत राहायचं, हे काही मला आवडणारी गोष्ट नाही, मला ती आवडतही नाही आणि तुम्हालाही ती आवडता कामा नये. आणि म्हणून तुम्ही सगळेजण महाराष्ट्राचा विचार करायला लागा. तुमच्या ज्या कल्पना असतील, ज्या गोष्टी असतील त्या या आता वेबसाईटवरती मांडा. या महाराष्ट्राला आकार देण्याचा एक उत्तम कार्य हे आपल्या हातून घडो, जेणेकरून या महाराष्ट्रासाठी ज्यांनी खस्ता खाल्लेल्या आहेत त्यांनाही वरती आनंद मिळेल की माझी सर्व लोक महाराष्ट्राची हे महाराष्ट्र वाचवतायत, जगवतायत. याच्यासाठी सगळेजण तुम्ही कामाला लागावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आज आपण सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.